नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। अकोला हादरले, अल्पवयीन मुलीवरील बलात्कारानंतर सकल हिंदू समाजाचा एल्गार, 10,000हून अधिक हिंदू रस्त्यावर। अकोला, प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक सप्टेंबर 13, 2025 येथील डाबकी रोड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी बलात्कारानंतर संपूर्ण अकोला शहर हादरले आहे। या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने अभूतपूर्व एकजूट दाखवत प्रचंड हिंदू जनाक्रोश मोर्चा काढला। या मोर्चात 10,000 पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते। नेमकं काय घडलं? अकोला शहराला काळीमा फासणारी ही घटना 6 सप्टेंबर रोजी घडली। पीडित मुलीचे आईवडील गणेश विसर्जनासाठी बाहेर गेले असताना आरोपी तौहीद खान समीर खान बैद वय 28 याने घरात जबरदस्तीने घुसून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला। या अमानुष कृत्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कार्यवाही केली। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 40 जणांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले। या पथकाने देशभरात 5,000 किलोमीटरचा पाठलाग करून आरोपीला मध्य प्रदेशातून अटक केली। मोर्चा आणि प्रमुख मागण्या। श्री राजेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात आरोपीला तात्काळ फाशी झालीच पाहिजे आणि जलदगती न्यायालयात खटला चालवा या मागण्यांनी जोर धरला। यावेळी अहिल्यानगरचे हिंदू धर्मयोद्ध आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा तातडीने लागू करण्याची जोरदार मागणी केली। आमची मागणी हीच आहे की त्या कैद्याला फाशी झाली पाहिजे आणि त्या मुलीला जो त्रास होत आहे, जर सगळ्यांना सगळं पाहून जर पाहणार, तिची जखम पाहणार किंवा तिचा त्रास पाहणार, तर सगळ्यांची इच्छा आणि करणारा सुद्धा पण एक पिता असू शकतो। आणि एवढा मोठा नाही अकोला सुरक्षा खूप आवश्यक आहे। सुरक्षेला महत्व आहे आणि मुलींची आणि महिलांच्या पुढे नवरात्री येणार आहे। आपण घटस्थापना करतो, देवीला आपण श्रीचं रूप म्हणतो, तर ही काय दशा श्रीचीच आता यापुढे नाही। आता आम्हाला पुन्हा अशी घटना या अकोल्यात झालीच नाही पाहिजे, हीच आमची मागणी। आणि या मुलाला या दोषीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अजून काहीच नको। मोर्चाच्या समारोपात जिल्हाधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या। आरोपीला फाशीची शिक्षा देऊन खटला जलदगती न्यायालयात चालवावा। आरोपीचे घर बुलडोजरने उद्ध्वस्त करावे। पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत, पोलीस संरक्षण आणि कायदेशीर सहाय्य पुरवावे। लव जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात त्वरित लागू करावा। मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार या मोर्चातून व्यक्त करण्यात आला। यावेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या आणि मोर्चाच्या मार्गावरील दुकानदारांनी आपली दुकाने समर्थनार्थ बंद ठेवली होती। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।